महिला संघटना महाराष्ट्र राज्य 13वे अधिवेशन आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे। गेल्या 15 दिवसापासून आपण या अधिवेशनाच्या रॅलीची पण तयारी करतो। खरंच तुम्ही सर्व माझ्या माता भगिनींना माझ्याकडून सलाम। आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, तुम्हाला धन्यवाद देतो मी। आपल्या सर्व जनवादी महिला संघटनेच्या सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत। आपल्या जनवादी महिला संघटनेच्या अखिल भारतीय नेत्या सचिव कॉम्रेड मरियम ढवळे, शहरातील सर्वच आदरणीय सन्माननीय सर्व नेत्या, गेल्या 15 दिवसापासून दिवाळीच्या अगोदरपासून आपण वाट बघतो की आज पाऊस थांबेल, उद्या पाऊस थांबेल, परंतु पाऊस हा सतत चालूच आहे। आपल्या शेतीचं नुकसान झालेलं आहे। आपल्या शेतातलं पीक हे या पावसामध्ये करंट आहे, आपण दुखी आहोत, तरी सुद्धा आमचं जे शेतीचं नुकसान झालेलं, पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानीची भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे। आपण तहसीलदारांनी सर्व महसूलच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सर्वांना सांगितलं की ज्या ज्या शेतकऱ्यांचा, म्हणजे पुरुषच फक्त शेतकरी नाही, माझ्या माता भगिनी पण शेतकरी आहेत। 3 महिने आम्ही शेतामध्ये राहिलेलो आहोत आणि आता कुठे आमचे चांगले दिवस आले होते त्याच्यावर पण आघात केला, परंतु याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी या महाराष्ट्राच्या भाजप सरकारची आहे। आणि आम्ही जे पंचनामे करावले या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही कार्यालयामध्ये बसून पंचनामे करू नका, शेताच्या बांधावरून शेतात उतरून तुम्ही पंचनामे करायचे आहेत आणि नाही केलं तर तुम्ही याद राखा आमच्याशी गाठ आहे, हे आपण सांगितलेलं आहे। आणि ही नुकसान भरपाई मिळेल आजच्या सभेवरून मला विश्वास पडला। काही नुकसान भरपाई जर सरकारने दिली नाही तर सरकारला शेवटी पळ करून सोडणार नाही आम्ही। या अधिवेशनामध्ये ठराव होईल की एकीला एवढी आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे, आपण ठराव करून घेऊया। हे अधिवेशन महाराष्ट्र राज्याच्या जनवादी महिला संघटनेचा आहे। बहिणींनो, या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, वेळ कमी दिलेला आहे, परंतु भांडून तरी 5-10 मिनिटे घ्यावे लागतील मला, कारण माझ्या बहिणी सर्व एवढ्या अडचणीला आलेल्या आहेत। कॉम्रेड अशोक ढवळे इथे आहेत, आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यात खरं म्हणजे ते देशाचे मार्गदर्शक आहेत, परंतु आपल्या जिल्ह्यातले आहेत ते खास उपस्थित झाले आहेत। आम्ही काल चर्चा करताना आम्ही विचार करत होतो, मला ते बोलले की विनोद एवढा पाऊस पडतोय कसा? कॉम्रेड तुम्ही जे आमचे मार्गदर्शक आहात, गोदूताईने घडलेला जिल्हा आहे, किती पण पाऊस असेल ते, ऊन असेल ते, वारा असू दे, वादळ असू दे, माझ्या भगिनी मोठ्या संख्येने येतील हा शब्द तुम्हाला देतो आणि तो तुम्ही खरा करून दाखवला। अनेक प्रकल्प आपल्याकडून जात आहेत, वाढवून मंडळ येत आहे, सर्व साहेबांनी ह्या भागातले तुम्हाला खास सांगतो का, तर उद्याचं कोणतंही जर आंदोलन असेल तर आम्हाला डाव्याचा विश्वास आहे की आमच्या भगिनी आमच्या जोडीला खांद्याला खांदा लावून उभे राहिल्याशिवाय कोणताही लढाई यशस्वी करता येतात हा इतिहास आहे। आणि काँग्रेस आपल्या बाजूचे सर्व डोंगर
याची माती हे वाळवंट मंदिरवाले घेऊन गेले. साहेबांपासून सर्व त्यांचं म्हणणं आहे काय सर्व बघून तुम्ही या समुद्रामध्ये बघा. हा समुद्र दिसतो समोर. 5000 एकर जागा, 5000 एकर जागेवर ह्या समुद्राची माती टाकणार आहे. आपण राहू की नाही याचा भरोसा नाही. आपली लढण्यात तयार आहे की नाही मला तुमच्याकडून पाहिजे बघितलो. आपण लढण्यात तयार आहे की नाही आहेत. आपण सर्व जाहीर सभा तिथे घेतल्या. 10 ऑक्टोबरची आपली सभा झाली. त्याच्यामध्ये एक आपण निर्णय दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये आपला पक्ष पुढे निर्णय घेईल. परंतु आपण ठरवलेलं आहे बहिणीनो, खरंच आज ही संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये असे विचारायला लागले की आमचा कोणताही लढा याचा पुढचा कोणताही आमचा लढा अयशस्वी होऊ शकत नाही होऊ शकत. तरी पण पाऊस असल्यामुळे ठीक आहे, काही प्रमाणामध्ये संख्या कमी असेल, याचा दुप्पट निघेल आम्हाला विश्वास आहे. परंतु जे आमचे विषय, जे आमचे प्रश्न आहेत ठाणे पालघर जिल्ह्यातले, आपण ठरवल्याप्रमाणे वनपट्टा असेल, वर्कर जमीन असेल, 35 किलो धान्य असेल, आमच्या मुलांचे पैसा भरती असेल, आमच्या मुलांचे शाळेचे ऍडमिशन असतील, कॉलेजचे ऍडमिशन असतील, हे सर्व प्रश्न घेऊन या पालघर जिल्ह्याच्या कलेक्टर कार्यालयावर येणाऱ्या काळात आपण डहाणू तलासरी ते पालघर ही चाल करणार आहोत आपण. आणि त्याच्यामध्ये सर्व प्रश्न सोडून घेण्याची आम्ही गप्प बसणार नाही ही हात आपण दिलेली आहे. बघूया या सरकारमध्ये किती ताकद आणि किती दम आहे. बघूया या सरकारमध्ये, या भाजप सरकारमध्ये किती ताकद आहे ते आपण बघूया. सर्व आमच्या भगिनी आज इथे आम्ही तर पैसे देऊन आणले नाहीत, गाडीच्या भाड्यातून आणले नाहीत, हे पूर्ण रॅली आणि ऍडमिनिस्ट्रेशनच्या खर्चासाठी कोणी पैसे दिलेले नाहीत. ह्या सर्व भगिनींनी, आमच्या बहिणींनी 100 रुपये स्वतःच्या कष्टाचे दिलेले आहेत. त्याच्यातून हा कार्यक्रम होतो आहे. हे भाजपवाले जर 500 लोकांचे असतील तर यांना हजारो लाख रुपये खर्च करावे लागतात ते नाही. म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही स्वतः आमच्या खर्चाला आहोत आणि म्हणून कोणतीही लढाईची हात दिली ती यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही भगिनींनो, पण खरंच तुम्हाला एक केंद्रीय कमिटी सदस्य म्हणून, पक्षाचा एक राज्य सचिवमंडळ सदस्य म्हणून आणि या पालघर जिल्ह्याचे डहाणू मतदारसंघाचा तुम्ही निवडून दिलेला लालबागेचा आमदार म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद.